शिशु संगोपन संस्थेच्या गुणवंतांचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार. गुणवंतांचा सत्कार केल्यानं इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते. आमदार संग्राम जगताप. शिक्षण ही केवळ पुस्तकी ज्ञान देणारी प्रक्रिया नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शक ठरणारी प्रेरक वाट आहे. शाळा ही विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारं मंदिर असून येथे दिलं जाणारं गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांच्या जीवनाला दिशा देतं. संस्थेनं घेतलेला हा गुणगौरव उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि स्पर्धात्मकता वाढवण्याचं काम करतो. गुणवंतांचा सत्कार केल्यानं इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते आणि शिक्षणात अधिक चांगलं यश मिळवण्याची उमेद निर्माण होते, असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं. शिशु संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, संस्थेचे सचिव र.धौ कांसवा, सहसचिव राजेश झालानी, खजिनदार ॲडव्होकेट विजय मुनोत, विश्वस्त राजेंद्र चोपडा, मनसुख लालपिपाडा, विनोद कटारिया, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक दत्तात्रय कसबे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका योगिता गांधी आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार जगताप पुढे म्हणाले की आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी अभ्यासापुरतं मर्यादित न राहता सर्जनशील विचार, संवाद कौशल्य, सामाजिक बांधिलकी आणि शारीरिक व मानसिक विकास यांचाही पाठपुरावा केला पाहिजे. त्यांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागतं त्यावर मात करून शिक्षण संस्था ज्या प्रकारे सहाय्य करते हे खरोखर कौतुकास्पद आहे. अशा शाळांचा सर्वांनीच आदर्श घ्यावा. यावेळी अविनाश घुले यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत म्हटलं की शाळा हीच विद्यार्थ्यांच्या यशाच्या शिखरावर नेणारं माध्यम आहे. संस्थेचे कार्य आणि शिक्षकांचे योगदान यामध्ये अत्यंत मोलाचं आहे. मुख्याध्यापिका योगिता गांधी यांनी प्रास्ताविक करताना सांगितलं की संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांनी विविध शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा तसेच क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलं असून त्यांचा गौरव करण्यात आलाय. ही परंपरा दरवर्षी चालू ठेवली जाईल. संस्थेचे सचिव र.धौ कांसवा म्हणाले की संस्था नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक अपार मेहनत घेत आहेत. हेच त्यांच्या यशामागचं गमक आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीराम खाडे यांनी केलं. आभार प्रदर्शन जयश्री कोदे यांनी केलं. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि सातत्याने त्यांचे उद्देश एवढाच ठेवला की आपल्याला कुठे सर्वसामान्य वर्गाला चांगलं दर्जेदार शिक्षण हे दिलं गेलं पाहिजे. याच्याकरता ही संस्था ही सातत्याने प्रयत्नशील असते आणि म्हणून यावर्षी देखील एक चांगला उपक्रम आज दरवर्षी जर मुलांचा चांगले गुण मिळाले, सरकार जर ठेवला तर बाकीच्या इतर मुलांनाही वाटतं की आपण देखील अभ्यास केला पाहिजे, आपण देखील चांगले प्रयत्न केले पाहिजे आणि त्याच्यातनं आपल्याला जर चांगले गुण मिळाले तर आपलाही सन्मान शाळेतील संबंध विद्यार्थ्यांच्या समोर, संबंध पालकांच्या समोर आपलाही सन्मान होईल. अशा प्रकारची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत करण्याकरता, निर्माण करण्याकरता हा एक वेगळा कार्यक्रम संस्थेच्या पुढाकारातून केला जातो. आज आपण पाहतो की प्रत्येक संस्था स्वतः बरेच संचालक मंडळ असतात. संपूर्ण लोकसहभागातून काही जर अडचण आली तर स्वतःच्या काही पैशातनं खिशातनं आपल्याला संस्थेमध्ये पैसा उभा करण्याचं काम ही संस्था देखील करत आहे. अनेक संस्था करतात, ही देखील संस्था त्या पद्धतीने काम करते. पण विद्यार्थ्यांना आपल्याला काय देता येईल, चांगलं काय देता येईल हा संस्थेचा प्रयत्न असतो आणि याच्यामध्ये मुलांचं योगदान संस्था चालकांचं आहे. पण त्याचबरोबरीनं जर अजून मोठं योगदान कोणाचं असेल तर ते आपल्या इथं असणाऱ्या सर्व आमच्या शिक्षक बंधू-भगिनींचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे त्यांचं देखील मनापासून सर्व आमच्या शिक्षक बंधू-भगिनींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण की अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो आता हे मुलांना आता घरी आई वडील एवढा काय धाक करू शकत नाही, पण थोडा शिक्षक लोकांनी जर वचन ठेवला तर निश्चित त्यांना चांगल्या प्रकारे थोडं पालक वर्ग घरी त्यांना सांगतो, मी जरा उद्या तू ऐकलं नाही तर तुझं नाव त्या शिक्षकांना सांगायला असं देखील आता पालक वर्ग सांगत असतो. म्हणून शिक्षकांचा चांगला धाक असल्यामुळं मुलं देखील एक चांगल्या प्रकारे आता थोडं अभ्यास करतात, स्वतःच्या वैयक्तिक जीवनावर लक्ष देतात. त्यामुळे आता जशी पालकांची जबाबदारी असते तेवढ्या शिक्षक देखील जबाबदारी घेत आहेत आणि संस्था चालक देखील चांगल्या रीतीने आपल्याकडं वेगवेगळ्या किती अडचणी आल्या तरी देखील संस्था चालक कुठेही मागं पुढे न बघता हे सगळं काम त्यांचं आज पुढे घेऊन चाललेलं आहे आणि म्हणून त्यांच्या प्रयत्नातून
आज एक मोठी इमारत या ठिकाणी गेल्या काही वर्षांपूर्वी ही शाळेची इमारत या ठिकाणी उभा राहिलेली आहे. तर अनेक शाळा अशा जुन्या आहेत साहेब ही फार जुन्या संस्था आहे, तर त्याच्या अजून मोठ्या इमारत झाल्या नाही. तुमच्या संस्थेचं कौतुक केलं पाहिजे. तुम्ही प्रयत्न केले, हृदय आंदोलनाची निवेदन केले, त्यांना विनंती केली आणि ती मोठी इमारत नगर शहराच्या शिक्षण केंद्रामध्ये वैभव भर घालणारी इमारत तुम्ही गेल्या काही वर्षांपूर्वी उभा केली आणि तुमची प्रेरणा घेऊन बाकीच्या लोकांनी प्रयत्न करतात, पुढाकार घेतात. तर फक्त संस्थेमध्ये संचालक म्हणून जायचं नाही, तर तिथं काही ना काही आपल्याबद्दल असलं पाहिजे. आपण जाता येणं कोणा वेळ देता, बारकाईने लक्ष ठेवता, म्हणून अशा संस्था कार्यरत आहेत. आणि भारतामध्ये जे आपलं प्रत्येकाचं स्वप्न आहे की अखंड भारत निर्माण झाला पाहिजे, त्या अखंड भारताबरोबर साक्षरता देखील प्रत्येक गाव खेड्यापर्यंत वाडी वस्तीपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, या सगळ्या लोकांनी या शिक्षणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळं महत्व हे समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचवलं आणि त्याची कास धरून आज सर्वसामान्य लोकांचा वर्ग आज म्हणजे आपली देशाच्या यंत्रणेपासून म्हणजे आपली अधिकारी वर्ग असेल किंवा राजकीय स्तरामध्ये देखील सर्वसामान्य वर्ग पोहोचला आहे. तो फक्त आणि फक्त या 3 लोकांच्या शिक्षणाच्या विचारांमुळे पोहोचलेला आहे. आणि म्हणजे हे सगळं कार्य आज तुमच्यासारखे लोक या ठिकाणी त्यांची विचारधारा घेऊन पुढे जात आहे. तर मनापासून तुमच्या सर्व कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो. आज सविता रमेश फिरोदिया प्रशालेमध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभासाठी शहराचे आमदार संग्रामभैया जगताप यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नगरसेवक अविनाशजी घुले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्था पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे, ज्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा मान पटकावलेला आहे, अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये राज्य गुणवत्ता यादीत एकूण 6 विद्यार्थी, जिल्हा गुणवत्ता यादीत एकूण 105 विद्यार्थी, केंद्रस्तरीय यादीत 25 विद्यार्थी, स्कॉलरशिप मध्ये 3 विद्यार्थी, NMS मध्ये 2 विद्यार्थी आणि सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत 2 विद्यार्थी असे एकूण 148 विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी ठरलेले आहे. ही आमच्या संस्थेच्या प्रशालेच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. पुढील येत्या नवीन शैक्षणिक वर्षातही आमचे विद्यार्थी असाच यश संपादन करतील अशी आशा बाळगते आणि थांबते. धन्यवाद.